जय भीम, जय शिवराय. संपूर्ण देशामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केली जात आहेत का त्यांनी आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केलं म्हणून. परंतु असं कोणतंही वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं नाही. अमेरिकेत एका कार्यक्रमात राहुल गांधी यांना आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारला गेला. त्याचं उत्तर राहुल गांधी यांनी काय सांगितलं, भारत देशात, संपूर्ण भारत देशात जोपर्यंत सर्वांना समान संधी मिळणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा बदलण्याचा विचारही केला जाणार नाही. ज्या दिवशी भारत देशामध्ये सर्वांना समान संधी मिळेल त्यावेळीच आरक्षण बदलण्याचा विचार केला जाईल. परंतु सध्याची भारताची स्थिती, सामाजिक आणि आर्थिक विषमता बघता ते शक्य नाही, हे क्लिअर भाषेत राहुल गांधी यांनी सांगितलेलं आहे. परंतु जे काही ठग आहेत जे आपल्या फायद्यासाठी याचा मोडतोड करून सांगत आहेत का राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या संदर्भात आम्ही काँग्रेस सत्ता आली की आम्ही आरक्षण हटवू, असं कोणतंही वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं नाही. हे फक्त यांनी आमच्या स्वतःच्या फायद्यासाठी काही नेत्यांनी सोशल मीडियावर टाकलं आणि राहुल गांधीची लोकप्रियता फक्त त्यांना बदनाम कसं करायचं हे षडयंत्र रचलं गेलं. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज राजरत्न आंबेडकर साहेब यांनी सुद्धा सोशल मीडियावर स्वतःचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्यात सुद्धा यांनी म्हटलेलं आहे की राहुल गांधी यांनी कोणत्याही प्रकारे आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केलेलं नाही. राहुल गांधीचं स्पष्ट मत आहे की भारत देशामधली सामाजिक आणि आर्थिक विषमता जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आरक्षण हटणार नाही. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांना आपण बळी पडू नका. हे फक्त षडयंत्र आहे, ते फक्त राहुल गांधी आणि काँग्रेसला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. स्वतःच्या फायद्यासाठी काही ठग वापरत आहेत. तर आपल्याला विनंती आहे की आपण कोणत्याही अशा अफवांना बळी पडू नका.